नमस्कार मंडळी, गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक करायला घेऊ. त्यासाठी 2 वाटी नारळाचा किस, 1 वाटी गोड. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊ. तूप वितळल्यानंतर त्यात खोबऱ्याचा किस टाकू आणि 2-3 मिनिटांसाठी चांगला असा परतून घेऊ. खोबऱ्याचा किस परतून झाल्यानंतर त्यात गूळ टाकून परत अजून 2-4 मिनिटांसाठी छान परतून घेऊ. त्यात इलायची पावडर टाकू आणि आपलं सारण तयार झालेलं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी पाणी आणि थोडंसं मीठ, 1 चमचा तूप. पीठ टाकून मिक्स करून 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ. 10 मिनिटांनी पीठ काढून गार पाण्याचा हात लावून छान असं मळून घेऊ. उकड चांगले झाल्यामुळे पीठ मऊसूत तयार होते. नंतर थोडा तेलाचा हात लावून छान अशी उकड मळून घेऊ. बघा आपली उकड कशी छान तयार झाली. नंतर आपल्या आवडीनुसार लहान मोठा गोळा घेऊन पारे तयार करून घेऊ. पिठात हात बुडवून अंगठ्याच्या साहाय्याने छान अशी पारे तयार करून घेऊ आणि 2 चमचे सारण टाकून तीन बोटाच्या साहाय्याने अशा पाकळ्या पाडून मोदक बंद करून घेऊ. बघा आपला किती छान मोदक तयार झाला. अशाच पद्धतीने अजून एक मोदक तयार करून दाखवते. मधल्या बोटाने प्रेस करून अशा छान पाकळ्या पाडून घ्यायच्या आणि मोदक बंद करून घ्यायचे. आता चाळणीमध्ये हळदीचे पानं ठेवलेले आहेत. त्यात सगळे मोदक ठेवून घेऊ. आता कढईवर चाळण ठेवून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मोदक वाफवून घेऊ. 10 मिनिटात आपले मोदक चांगले शिजले जातात. बघा कसा मऊसूत मोदक तयार झाला आहे.